नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। जत्रा हॉटेल जवळ जर तुम्ही 3 BHK कॉर्नर हाऊस जर घ्यायला गेले तर 60 ते 65 लाख तुम्हाला मोजावे लागतात, पण त्याच्यापेक्षाही कमी प्राइसमध्ये हा हाऊस तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे। आणि शुभोसच्या सबस्क्रायबरसाठी एक स्पेशल ऑफर देखील असणार आहे। ती ऑफर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण आता हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। इथे टोटल 6 युनिट होते, 6 पैकी 2 सोल्ड आउट झालेले, फक्त 4च युनिट इथे अवेलेबल आहे। त्याच्यापैकी आपण आता हा कॉर्नरचा बघत आहोत। हे कॉर्नरच्या रोची मोठी प्रशस्त अशी पार्किंग आहे। इथे सिंगल युनिटचा जो प्लॉट आहे तो 93 वाराचा प्लॉट इथे तुम्हाला बघायला मिळतो। आणि ही आहे या कॉर्नर रोची पार्किंग मध्ये तुमची SUV कार आरामात पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला बघायला मिळते। त्यासोबतच इथे अंडरग्राउंड वॉटर टँक देखील दिलेली आहे, जी की 3000 लिटरची वॉटर टँक आहे। तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर तुम्हाला इथे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावण्यासाठी देखील एक एक्स्ट्रा पॉइंट इथे काढून दिलेला आहे। त्यासोबतच साइडला 4 ते 5 फुटाचा युजेबल एरिया देखील बघायला मिळतो। पाठीमागे वॉशिंग एरिया देखील आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता। प्रोजेक्टच्या समोरच महादेवाचं मंदिर देखील तुम्हाला बघायला मिळतं आणि मंदिराला लागूनच ओपन स्पेस देखील दिलेला आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। चला आपण आता एंट्री करूया मेन डोरने। जो मेन डोर आपल्याला दिलेला आहे त्याला आपल्याला वुडनची फ्रेमिंग बघायला मिळते। त्यासोबतच जो मेन डोर आहे तो उत्तरमुखी आहे। चला आपण आता मध्ये जाऊया। मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे स्टेअरकेस बघायला मिळतात। त्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला आहे कॉमन वॉशरूम। इथे आता प्लंबिंग फिटिंग्स बाकी आहेत, 10% काम अजून बाकी आहे। प्लंबिंग फिटिंग आणि एक कलरचा हात अजून बाकी आहे। ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला एक बेडरूम बघायला मिळतो। तुमच्या घरामध्ये जर सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा बेडरूम ठरणार आहे। चला आपण आता वरचे बेडरूम्स बघून घेऊया। तर आपण आता वरती आलेलो आहोत। आता आपण हॉल बघून घेऊया। हॉलला खाली आपल्याला 2x2च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, त्यांची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील आपल्याला इथे बघायला मिळते। विंडोला लागूनच आपल्याला एक्स्ट्रा स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। हॉलला आपल्याला सुंदर अशा POP मध्ये LED लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। इथे आहे TV युनिट साठी जागा आणि समोर तुम्ही तुमचा सोफा अरेंज करू शकतात। सोफा अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। आणि या प्रोजेक्ट पासून जवळ भाजीपाला मार्केट, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काय अगदी जवळ आहे। तर चला हॉलला अटॅच आपण आता गॅलरी देखील बघून घेऊया। इथे आहे टफन ग्लास, SHR रिलिंग आणि आजूबाजूची डेव्हलपमेंट तुम्ही गॅलरी मधून बघू शकतात। चला आपण आता किचन कडे जाऊया। इकडे आहे कॉमन वॉशरूम। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं। सुंदर आणि सोबर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। एक्झॉस्ट साठी देखील आपल्याला एक्स्ट्रा स्पेस इथे विंडोला बसवून दिलेला आहे। आणि हे आहे आपलं किचन। किचनला देखील क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडो दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये, हॉल मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। इथे देखील एक्झॉस्ट फॅन साठी एक्स्ट्रा स्पेस इथे काढून दिलेला आहे। आपल्याला इथे ब्लॅक ग्रेनाइट मध्ये किचन ओटा बघायला मिळतो। वरती आपल्याला लॉक देखील दिलेला आहे। चला आपण आता वरचे बेडरूम्स बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत वरती आपल्याला 2 बेडरूम बघायला मिळतात। खाली ग्राउंड फ्लोअरला आपण एक बेडरूम बघितला, त्याच्यावरती हॉल, किचन आणि आता 2 वरती बेडरूम दिलेले आहेत। त्याच्यापैकी हा आहे आपला सेकंड बेडरूम। या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो बघायला मिळते। विंडो मधून बाहेर आपल्याला डायरेक्टली मंदिर बघायला मिळतं। मंदिराच्या पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला लवकरात लवकर आपल्या या घरापर्यंत लवकर पोहोचतील। संध्याकाळचे 5 वाजले तरी सुद्धा व्हेंटिलेशन आणि प्रकाशाचा इथे कुठलाही प्रॉब्लेम मला तरी जाणवत नाहीये। इथे तुम्हाला कबर्ड साठी देखील चांगला स्पेस इथे दिलेला आहे। वरती तुम्हाला लॉक बघायला मिळतो आणि या बेडरूमला अटॅच एक स्टँडिंग गॅलरी देखील दिलेली आहे, जिथे तुम्ही संध्याकाळचा चहा कॉफी उभं राहून एन्जॉय करू शकता। इथे तुम्हाला स्टेनलेस स्टीलच्या
रिलिंग्स आणि तसंच स्टफिंग ग्लास बसवून दिलेला आहे। चला आपण आता आपला लास्ट बेडरूम जो की थर्ड बेडरूम आहे तो बघून घेऊया। इकडे आहे कॉमन वॉशरूम, ज्यामध्ये सुंदर अशा टाइल्स आपल्याला बघायला मिळतात। गिझरचे देखील पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। प्लंबिंग फिटिंग अजून बाथरूम मध्ये बाकी आहे। हा आहे आपला थर्ड बेडरूम, याची साईज चांगली दिलेली आहे। त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडोज बघायला मिळतात, त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तर तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। चला आपण आता टेरेस वरचा व्ह्यू देखील बघून घेऊया। जिन्यामध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो दिलेली आहे। आपण आता टेरेस वरती जातोय, चला टेरेस वरचा व्ह्यू देखील बघून घेऊया। माझ्या पाठीमागे बघू शकतात पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। पूर्ण डेव्हलप एरिया तुम्हाला टेरेसवर आल्यानंतर लक्षात येईल। वरती आपल्याला 1000 लिटरची वॉटर टँक देखील इथे दिलेली आहे। चला आपण आता दुसऱ्या साईडचा व्ह्यू देखील बघून घेऊया। हा आहे समोरचा व्ह्यू, तो देखील तुम्ही बघू शकतात। रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे। जत्रा हॉटेल जवळ पूर्ण डेव्हलप एरियामध्ये तुम्ही लगेच शिफ्ट होऊ शकता। चला आपण आता प्राइसिंग देखील जाणून घेऊया। आपल्या या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळं काही जवळ आहे। अपोलो हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। लोकमान्य हॉस्पिटल 2 किलोमीटर, तर तसेच जे मेडिकल कॉलेज आहे ते आपल्या या प्रोजेक्ट पासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच कॉलेजचा जर विचार केला तर के.के. वाघ ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। के.के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मेट कॉलेज म्हणजेच भुजबळ नॉलेज सिटी आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच आपल्या या प्रोजेक्ट पासून खूप जवळ वॉकिंग डिस्टन्स वरती भाजीपाला मार्केट देखील भरतो दर गुरुवारी। तर चला आपण आता प्राइस अँड स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। आपण जो आता हा कॉर्नरचा युनिट बघितलं, हे 93 वारामध्ये कन्स्ट्रक्शन गेलेलं आहे। हा 1637 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 56 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर तसेच मिडलचा जो हाऊस आहे तो 1452 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 53 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर तसेच व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललो होतो की शुभवच्या प्रत्येक कस्टमरला जो इथे बुक करेल त्याच्यासाठी एक स्पेशल ऑफर देखील असणार आहे। जर तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत इथे बुकिंग केली तर तुम्हाला फ्री किचन ट्रॉली मिळणार आहे। मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला प्रोजेक्ट कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। या प्रोजेक्टला जर व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।